संगती सर्वकाळ थोर प्रेमाचा फार महत्वाचा आहे बघा. या जगामध्ये संगतीमुळेच मनुष्य खरा होतो. संगतीमुळेच मनुष्याचा उद्धार होतो. संगतीमुळेच मनुष्य स्वर्गाला जातो. संगतीमुळेच मनुष्य नरकाला जातो. संगतीमुळे मनुष्य श्रेष्ठ ठरतो. संगतीमुळेच वाईट दुष्ट ठरतो. संगतीमुळे देवपणा येतो आणि संगतीमुळेच राक्षसपणा येतो. मग संगतच कशाला करायची? दोन्ही कसं काय मिळतात? त्या संगतीमध्ये दोन श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे. ध्यायते विषयान पुसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामा कामात क्रोधा विजायते क्रोधात भवति समोहा समोहात स्मृती विभ्रमा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्य. विषयाची संगत केला की हळूहळू काम क्रोध लोभ वाढत वाढत बुद्धीचं पतन होतं. वाईटाची संगती केली की माणसाचं पतन होतं आणि चांगल्याची संगत केली की माणसाचा उद्धार होतो. संघ फार म्हणतो. संगती कधी श्रेष्ठाची करावी. एक अभंगावर तुकोबाराच्या गाथेमध्ये त्याच्या वाचनामध्ये मला तो लक्षात येत नाही. जीवनमुक्त जरी झाला, तुम्हाला लक्षात येते का बघा, जीवनमुक्त जरी झाला, ज्ञानी जरी झाला, पवित्र जरी झाला, पण दुर्जनाचा संग त्याचा दुर्जनाच्या संगतीचा स्वीकार करू नये. मला काय जीवनमुक्त आहे, मी काय प्रचंड ज्ञानी आहे, मी काय पवित्र आहे, मला कोण काय गोष्टी नाही. दुर्जनाच्या संगती करायची वर्तनच आहे. कितीही महाराज बर का मिष्टान्न नाही, सुंदर अशा प्रकारचा अन्याय केलेला आहे. थेंबर विष पडलं, थेंबर विष पडलं, सगळं अन्न ते मारक. तुकोबाराचं एक अभंग आहे, एक संगत आहे माझी. हिरा नावाचा हिरा आहे. हिरा बघा ऐकले आपण. मला तुम्ही कोणी श्रीमंत लोक बघितलं असं होतं का? धन्यवाद तुम्हाला. लाखो करोड रुपयाची किंमत आहे. त्या हिरेला हिरा ठेवी ताळणी वाचे घणाला जरी मारला तर हिरा फुटत नाही, एवढी ताकद आहे. त्याचा लख प्रकाश पडतो. किंमत तर विचारूच नका, करोड रुपये किंमत आहे. पण त्याच हिऱ्याला तेवढा मजबूत आहे, प्रकाशमान आहे, दैदिप्यमान आहे, तेवढा श्रेष्ठ आहे. काय झालं? ढेकणाची संग झाली. ढेकणाच्या संगे राम, Oh